पपनस हे एक लिंबवर्गीय वनस्पती आहे। ही वनस्पती मूळची मलेशिया येथील आहे। चीन, जपान, भारत, मलेशिया आणि थायलंड या देशात या फळपिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते। भारतात पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू इत्यादी राज्यात पपनसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते। पपनस हे एक औषधी वनस्पती असून त्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर आढळते। जुन्नर तालुक्यातील वैशाली राजेंद्र पवार यांनी 30 गुंठे क्षेत्रावर या पिकाची लागवड केली आहे। नमस्कार, मी वैशाली राजेंद्र पवार, मुक्काम पोस्ट पारुंडे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आमचा मुंबईला चिक्कूचा व्यापार आहे। तिकडून आम्हाला घोलवड, डहाणू तिकडनं चिक्कू येतात। त्याच शेतकऱ्याकडून पपनस हे फळ पण येतं आम्हाला। तर आम्हाला हे फळ आवडलं। माणसाच्या शरीरासाठी याचा खूप चांगला फायदा आहे, म्हणून आम्ही त्यांच्याकडून पूर्ण ह्या फळाची माहिती घेऊन आमच्या इकडे पण त्याची लागवड करण्याचं ठरवलं। आम्ही 30 गुंठ्यामध्ये ह्या फळाची लागवड केली आहे। पपनस मध्ये 2 जाती आहेत, एक सफेद कलरचं आणि एक पिंक कलरचं। तर पिंक कलरचं हे थोडंसं खाण्यासाठी गोड आहे आणि हे सफेद कलरचं थोडंसं आंबट तुरट आहे। पपनसच्या याच्यासाठी जमीन मध्यम स्वरूपाची लागते, पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते। याची लागवड आम्ही रोप आणल्यानंतर 2 बाय 2 चे खड्डे घेतले, नंतर त्याच्यामध्ये शेणखत टाकलं, कंपोस्ट खत टाकलं, पालापाचोळा टाकला, रोप लावलं, त्याच्यावर नंतर माती टाकली, त्याच्यावर थोडंसं थायमीठ टाकलं आणि अशा प्रकारे ते पूर्ण झाडाची लागवड झाली आमची। पाण्याचं नियोजन आम्ही ठिबक सिंचनाने पण करतोय आणि उन्हाळ्यात कमी पडलं तर मोकळं पण सोडतोय पाणी। ह्या फळाला 8-8 दिवसानंतर पाणी सोडावं लागतं। रोग आणि कीड नियंत्रण करण्यासाठी आम्हाला 2-2 महिन्यांनी त्याची कीटकनाशक फवारणी आणि त्याच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्याच्यासाठी पण आम्ही फवारणी घेतो। या फळाची विक्री APMC फ्रूट मार्केट वाशी येथे होते। हे झाडाचं फळ हे झाड लावल्यानंतर 6 वर्षांनी फळधारणा त्याची चालू होते। या फळाचा बाजारभाव याला 40 रुपयापासून 80 रुपयापर्यंत, जसं वजन असेल अर्धा किलो पासून तर 1.5 किलो पर्यंत वजन भरतं, त्यानुसार बाजारभाव मिळतो। जून-जुलै मध्ये पहिला बार येतो आणि नंतर डिसेंबर ते जानेवारी मध्ये दुसरा बार। आमची 30 गुंठ्यामध्ये 60 झाडं आहेत। एका झाडापासून आम्हाला 200 किलो माल मिळतो। संपूर्ण बागेतून 10-12 टन माल निघावा अशी अपेक्षा आहे आमची। मला झाडांना वर्षभरात खत घालणे, परत औषध फवारणी करणे, पाणी, मजुरी सगळं 50-60 हजार रुपये खर्च जाऊन मला 5 ते 6 लाख रुपयेपर्यंत नफा मिळावा अशी माझी अपेक्षा आहे। ह्या फळाचा माणसाच्या शरीरासाठी उपयोग पण खूप चांगला आहे आणि बाकीच्या फळांपेक्षा हे झाड पण रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे चांगली। शेतकऱ्यांनी सारखी तीच पारंपरिक पिकं घेण्यापेक्षा याच्यात कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं झाड आहे, याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा आणि याची लागवड करावी।